नमस्कार. नमस्कार. आपल्या वैभवी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये किशोरजी आहाके आलेले आहेत. त्यांना कमरेचा प्रॉब्लेम झाला होता. कमरेचा म्हणजे जे L2 L3 आणि L4 L5 या मणक्यांमध्ये पोस्ट्रिजन आणि डिक्सबलचा त्रास होता. ते त्यांनी MRI केला. त्यामध्ये त्यांना बाकीचा जो काही ॲडवाईस करायचा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी किंवा आर्थो MSनी ते त्यांना ट्रीटमेंट सांगितलेली होती. आणि ती ट्रीटमेंट सांगितल्यानंतर त्यांना परत त्यांचेच मॅनेजर यांनी पण एक ट्रीटमेंट सांगितली की तुम्ही डॉक्टर वाघमारेंना भेटा आणि पुढील ट्रीटमेंटचं ठरवून घ्या. त्याप्रमाणे ते म्हणजे आर्थो डॉक्टरचं ओपिनियन घेऊन परत त्यांच्या कंपनी मॅनेजरचं ओपिनियन घेऊन ते माझ्याकडे आलेले आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो मला सांगितला. त्याप्रमाणे जो त्यांनी MRI केला होता त्याच्यामध्ये डिक्स बल्ज विथ सेंट्रल पोट्रिजन L2 L3 आणि L4 L5 प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यांना दोन्ही पायांना मुंग्या येत होत्या, क्रॅम्प्स येत होते, कमरेत दुखत पण होतं आणि थोडं चालायचं म्हटलं तरी त्यांना असं नको होत होतं. थोडं एक 10-12 पावलं चाललं की त्यांना बसावं लागायचं. मग त्यानंतर पुढील हालचाल करता यायची. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना इलेक्ट्रोपॅथीची ट्रीटमेंट चालू केली. त्यासोबत फिजिओथेरपी दिली. आत्ता साधारणतः म्हणजे त्यांना 13/1/2024 पहिल्या महिन्याची ट्रीटमेंट दिली. म्हणजे 1 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना म्हणजे जो काही त्रास होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. ते आपण त्यांच्याकडून ऐकू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. किशोर आहाके. किशोर. तुम्ही कुठे राहता? आळंदी. बरं, काय त्रास झाला होता तुम्हाला? डिस्कचा प्रॉब्लेम. डिक्स. पाय वगैरे दुखत होते, कंबर त्रास, त्याला चालायला खूप त्रास होत होता. बसून उठणं किंवा कुठं थोडाफार चालणं त्रास व्हायचा. मग त्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट कुठे घेतली? आधी KK हॉस्पिटलमध्ये घेतले. नंतर मी आर्थोच्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली. बरं. मग त्यांनी काय सांगितलं होतं? ऑपरेशन सांगितलं होतं. तुम्ही ऑपरेशन केल्याच्या नंतर ते म्हणायचे की नंतर तुम्हाला काम सुद्धा होणार नाही. बरं. तुम्हाला उठताना बसताना त्रास होईलच. आपल्याला तसं पाहिजे नव्हतं. म्हणजे मग आमच्या मॅनेजरनं मला सांगितलं की एक आहे डॉक्टर आपल्याकडे, जाऊन बघ. जर झालं तर बघ, नाही तर मग दुसऱ्याकडे करता येईल. तर मी डॉक्टर वाघमारे साहेबांकडे आलो. त्यांनी बघितल्यावर, माझा रिपोर्ट बघितल्यावर त्यांनी इलाज चालू केला. मला पहिल्या महिन्यात तसं काही वाटलं नाही की आराम आहे बा आपल्याला. पण जसं दुसऱ्या महिन्याचं औषध घेतलं तेव्हापासून असं वाटायला लागलं की नाही, आहे आपल्याला, बरं वाटायला लागलं. दुसऱ्या महिन्यातलं संपलं, मग तिसऱ्या महिन्यात पूर्ण औषध संपल्यावर पूर्ण क्लिअर झाल्यासारखं वाटतं. आता असं काही त्रास नाही. थोडंफार जाणं होतं पण मग असं काही नाही. तेवढं आता हार्ड काम असल्यामुळे वाटणारच. म्हणजे या औषधीने, इलेक्ट्रोपॅथीच्या औषधीने तुमचा जो आजार होता कमरेचा असं वाटतं बरा झाला, पूर्ण क्लिअर झाल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही आता लोकांना काय सांगणार की बाबा ही औषध घ्यायला पाहिजे कमरेच्या आजारासाठी, मणक्यांसाठी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला? नाही, घ्यायला पाहिजे. मी तर सांगतच असतो. कुणाला कोणी पण सांगेल. मला मग विचारलं की तुझं हे बरं झालं का तिथं? म्हटलं हो, माझं बरं झालं, त्या डॉक्टरांकडे जा. मी कधी पण कोणाला पण सांगत असतो, त्या साहेबांना भेटा आणि सांगतात.
आपल्याला काही हाडाचे त्रास आहे तर सोनोग्राफी करा, हे ते करा, ते रिपोर्ट दाखवून ते सांगतात. म्हटलं काय औषध घ्यायचं काय नाही तेच करतात व्यवस्थित. आता काही त्रास नाही. नाही आता काहीच त्रास नाही. धन्यवाद. तुम्ही औषधोपचार घेतलाय आणि इलेक्ट्रोपॅथीला प्रचार प्रसारासाठी जी मदत केली, तुम्ही तुमचा व्हिडिओ देऊ, तुमची मुलाखत देऊ, याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे. नमस्कार.